नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल विधान परिषदेमध्ये विद्यमान आमदार उमाताई खापरे यांनी पिंपरी चिंचवड शहराचे नाव ही जिजाऊ नगर व्हावं अशी मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली होती. त्याच संदर्भामध्ये आज आपण संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांचं काय मत किंवा यांच्या संभाजी ब्रिगेडचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याकरता आपण त्यांच्याकडे आलो होतो. संभाजी ब्रिगेडने उमाताई खापरे यांच्या मागणीचं स्वागत केलेलं आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचंच नाही तर पूर्ण पुणे जिल्ह्याचं नामकरण हे जिजाऊ नगर व्हावं असं त्यांनी अपेक्षा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. सर, काय सांगाल? काल विधान परिषदेमध्ये उमाताई खापरे यांनी मागणी केलेली आहे की पिंपरी चिंचवड शहराचं जिजाऊ नगर असं नाव द्यावं. त्याबद्दल आपण काय सांगाल? निश्चित उमाताईची जी मागणी आहे ती स्वागतार्ह आहे. पण मागच्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड पुणे शहराचं नाव हे जिजापूर करावं असं आमची मागणी आहे. आजपर्यंत जे काही सरकार झाले त्या सगळ्याच सरकारने त्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण पुणे शहराचा इतिहास महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध भारत देशाला माहिती आहे की हे शहर आदिलशहाचा सरदार मोरार जगदेवानी पूर्ण उद्ध्वस्त केलेलं होतं. आणि असं असताना त्या शहरात येऊन महासाहेबांनी बालशोभांच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि हे शहर पुन्हा वसवलं. आणि त्याचा एक फार मोठा इतिहास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्या शहरात रोवली गेली. त्यामुळं पुणे शहराचं नाव जिजापूर करावं ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पर्यायाने आज ज्या काही उमाताईंनी मागणी केली आहे की पिंपरी चिंचवड शहराचं नाव जिजाऊ नगर करावं, तर आमचं म्हणणं असं आहे की पुणे जिल्ह्यालाच जिजाऊ नगर हे नाव द्यावं. जसं सरकारनं मधल्या काळामध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तसं पुणे जिल्ह्याचंच नाव जिजाऊ नगर करावं, जेणेकरून पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर सगळे संबंध जिल्हा पुणे जिल्हा हा आता जगभराच्या नकाशावर आलेला आहे. त्यामुळे जिजाऊंचं नाव जागतिक लेवलवर या शहराच्या माध्यमातून पोचेल. त्यामुळं पुणे जिल्ह्यालाच जिजाऊ नगर हे नाव द्यावं अशी आमची मागणी आहे. एकीकडं राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पुणे जिल्ह्याला बाजीराव पेशवे असं हे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे असं नाव त्यांनी याची मागणी केलेली आहे. त्याच्यातून आपण काय सांगाल त्या माध्यमातून? आणि पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यांसाठी पेशव्यांचं काय योगदान आहे मला माहिती नाही. याची तुम्हाला कदाचित माहिती असेल. कारण ज्या शहरामध्ये मोरार जगदेवानी शहर उद्ध्वस्त करून पार रोवली होती, तुटकी चप्पल बांधली होती, ते शहर जिजाऊनी वसवलं. आणि त्याच शहरामध्ये नंतरच्या काळामध्ये शनिवारवाड्यामध्ये पेशव्यांनी बायका नाचवल्या. हा इतिहास आहे. मग ते नाव देण्याची मागणी करण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी पण आपण तपासली पाहिजे ना. बाजीरावांच्या नावाबद्दल आम्हाला आक्षेप नाहीये की त्यांनी काय मागणी करावी, हा मेधाताईंचा प्रश्न आहे. पण मेधाताईंनी त्याच्या अगोदर विचार करायला हवा होता की नक्की आपण कोणाच्या नावाची मागणी करतोय. बाजीरावांचा मस्तानीचा इतिहास संपूर्ण भारताला माहिती आहे. मधल्या काळात चित्रपट येऊन गेलेला आहे. माँसाहेब जिजाऊंच्या नावाची मागणी जेव्हा संभाजी ब्रिगेड करतं किंवा छत्रपती शिवरायांच्या नावाची एखाद्या गोष्टीसाठी मागणी करतं तेव्हाच या लोकांना असे काय पर्याय सुचतात हे थोडंसं आमच्या अकलना पलीकडचं आहे. त्यामुळे मेधाताई हा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपली मागणी करण्याच्या अगोदर आपण काय मागणी करतो याचा विचार करायला हवा होता. म्हणजे एकीकडे आपण म्हणताय की बाजीराव पेशवेंनी काय योगदान दिलं याची आम्हाला कल्पना नाहीये, आणि एकीकडे आपण असंही म्हणताय की त्यांनी बाया नाचवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने आपण बोलताय तर आपलं एक मन व्यक्त करावं. मी तेच तर सांगितलं ना की बाजीरावांचं असं काय मोठं योगदान आहे की त्यांनी त्यांचं नाव पुण्यासारख्या रेल्वे स्टेशनला द्यावं. घटक कंचुकीचा खेळ शनिवारवाड्यात खेळला गेला. इथल्या आमच्या दीनदलित बांधवाच्या कमरेला झाडू बांधला गेला, गळ्यात मडकं अडकवलं गेलं. आमच्या बहुजन समाजामध्ये प्रचंड मोठा जातीच्या माध्यमातून
अन्याय अत्याचार केला गेला, त्या पेशवाईचं उदात्तीकरण करण्याचं मेधाताईंची इच्छा आहे का पुन्हा एकदा? नक्की कुणाचं उदात्तीकरण मेधाताईंना करायचंय? हा 18 पगड 12 बुद्धर समाज ज्या छत्रपती शिवरायांनी मावळा या शब्दाखाली एकत्र आणला होता, त्या मावळ्यांना पुन्हा जातीच्या वेगवेगळ्या माध्यमातून हे पेशवाईने लुटलं, तोडलं, अन्याय अत्याचार केला, त्यांचं उदात्तीकरण मेधाताईंना करायचंय का? काळ विसरून लोक पुढे निघून जात आहेत. आपण आधुनिक युगाकडे निघालेलो आहोत, 21व्या शतकात आपण वावरत आहोत. असं असताना पुन्हा एकदा पेशवाईचे एक घाण पुन्हा मेधाताईच्या डोक्यात येत असेल, ही निषेधार्ह बाब आहे. म्हणजे उमाताई खापरे यांच्या मागणीला आपण पाठिंबा निश्चित उमाताईंची मागणी स्वागतार्ह आहे. उमाताईंनी चांगली मागणी केली आहे, त्याचं आम्ही स्वागत करतोय. आणि त्याचं स्वागत करत असताना पुणे जिल्ह्याला मासाहेब जिजाऊंचं नाव द्यावं, ज्याप्रमाणे अहिल्यानगर झालेलं आहे तसं पुण्याचं जिजाऊनगर हे नाव करावं, अशी आमच्या सरकारला आग्रहाची मागणी असेल. अजून काही पाठपुरावा राहिला असेल तर तो आपण करणार. आणि सातत्यानं 30 वर्षापासून आम्ही ही मागणी करतोय. मधल्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, आदरणीय पवार साहेबांना, आम्ही आदरणीय पृथ्वीराज बाबांना, सगळ्या जे काही मुख्यमंत्री होऊन गेले, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना, सगळ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केले, मागणी केलेली आहे. पण कदाचित दुर्दैवानं आदरणीय खेडेकर साहेब आमचे नेहमी म्हणत असतात की सत्तेत जर मराठा मुख्यमंत्री असेल तर तो नेहमी मराठ्यांवरती अन्याय करतो. जोपर्यंत नॉन मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये बसत नाही तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही, असे खेडेकर साहेबांचं एक कोट वाक्य होतं. आणि आम्हालाही त्याचे अनुभव अनेक वेळा आलेले आहेत. मराठा मुख्यमंत्र्यांना नेहमी वाटत आलेलं आहे की आपण एखादी जर भूमिका घेतली तरी तर समाज नाराज होईल. इथला मराठा समाज जेवढं प्रेम करत नाही तेवढं प्रेम इथला 18 पगड 12 बुद्धर समाज हा छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊंवरती प्रेम करतो. याचा आम्ही अनुभव मागच्या 25-30 वर्षामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेब यांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण आता तरी, काल एक खूप चांगली गोष्ट राज्य सरकारच्या माध्यमातून घडली. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा यादीत घेतलेत. राज्य सरकारने चांगला पाठपुरावा केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण हे करत असताना आपण पुणे शहराचं, पुणे जिल्ह्याचं नाव जिजाऊनगर करावं, अशी आमची आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आपण आता एक शब्द बोलला की महाराष्ट्र राज्याचा मराठा समाजाचा मुख्यमंत्री हा कधी न्याय दिलेला नाहीये. तर आता सध्या महाराष्ट्र राज्याचे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत. एकीकडे तुम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवरती संशय घेताय, त्यांची कार्यपद्धती आपण मान्य करत नाही, आणि एकीकडे असे म्हणताय की मुख्यमंत्री मराठा समाजाचा असेल तर तो आमच्यावरती अन्याय करतो. मग आपण सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कशा पद्धतीने आपण अपेक्षा ठेवताय? विषय कुठला त्याच्यावरती मला बोलता येईल निश्चितपणानं. नाही, आता आपण म्हणला ना की बाबा मराठा समाजाचा मुख्यमंत्री आतापर्यंत होऊन गेले, पण त्यांनी कुठेही मराठा समाजासाठी प्रयत्न केलेला नाहीये, मराठा समाजाच्या मागणीसाठी त्यांनी प्रयत्न केला नाही. पण इतर समाजाचा 12 बलुतेदार समाजामधून, तर आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे आहेत. आणि मग त्यांच्या कार्यपद्धतीवर आपण एके वेळेला संशय घेता, त्यांच्यावरती आपण आक्षेप घेता, तर हे काय नेमकं? आता मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड 1990 पासून त्यांची कार्यपद्धती मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांची आता सध्याची जी कार्यपद्धती चालू आहे ती आपल्याला मान्य आहे का संभाजी ब्रिगेडला? देवेंद्रजी फडणवीस सध्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पदग्रहण त्यांनी घेतलेलं आहे, मला वाटतं त्यांची दुसरी टर्म चालू आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कदाचित तेच महाराष्ट्राच्या इतिहासात असं आता सध्यापर्यंत ते असतील असं वाटतंय. पण ते जेव्हा सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून राज्य प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे जात आहे. राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सरकारच्या काळात झालेल्या आहेत. बेरोजगारीचं प्रमाण सगळ्यात जास्त या सरकारच्या काळात झालेलं आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित याच सरकारच्या काळात झालेला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक बलिदान दिलेले तरुण याच सरकारच्या काळात झालेले आहेत. 3,500पेक्षा जास्त तरुण मराठा आरक्षणासाठी शहीद झालेले आहेत, बलिदान दिलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कधीही एखाद्या समाजाच्या मागणीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या समाजातील तरुणांनी बलिदान दिलेलं नाहीये. एवढं मोठं बलिदान मराठा समाजाने दिलेलं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं एकही शब्दामध्ये आपली भूमिका किंवा मत व्यक्त केलेलं नाहीये. मधल्या काळात आपण पाहिलं असेल कोट्यावधी लोकांचा समूह रस्त्यावरती मराठा समाजाचा उतरला. हे फक्त मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही मागणी 1990 पासून 2025 पर्यंत 35 वर्ष होत आले. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील छावांचे
जावळे पाटील, स्वर्गीय मेटे साहेब, असे कितीतरी नेते आयुष्यभर संघर्ष करत निघून गेले, पण समाजाला न्याय मिळाला नाही. आज आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, राजेंद्रजी कोंडरे साहेब आहेत, अनेक मराठा समाजाचे नेते आहेत की जे आज या आरक्षणाच्या लढाईसाठी पुढे निघून हा समाज पुढे घेऊन जात आहेत. आणि मधल्या काळात जरांगे पाटलांच्या माध्यमातून फार मोठा मोर्चा मुंबईकडे निघाला, त्यांनी तो मोर्चा देखील मुंबईत जाऊ दिला गेला नाही, मध्येच अडवला गेला. समाजाला न्याय देण्याची भूमिका सध्या तरी या सरकारची आहे असं मला वाटत नाही.